तर स्वागत आहे मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ ॲक्च्युली खूपच लेट झाला टाकायला, जवळजवळ 1-1.5 वर्ष झाला असेल, कारण मी पण थोडं कामात बिझी असल्यामुळे मला व्हिडिओ टाकता आला नाही. आता आम्ही उद्या चाललो आहे इथे बदलापूरला कोंडेश्वर आहे, तिकडे एक देवस्थान आहे, शंकराचं मंदिर पण आहे तिकडे, आणि कोंडेश्वर महाराज असे होते, त्यांचं इकडे समाधी पण आहे. तर ते सगळं उद्या आपण व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर करू. तर उद्या आमचा असा प्लॅन आहे, उद्या सकाळी 8-8:30ला निघायचा आणि मग तिकडून डायरेक्ट बदलापूरवरनं काहीतरी इथून कल्याणवरनं 1 तास लागतो. तर तिकडे गेल्यावर आम्ही आधी मंदिरात जाऊ. मंदिरात गेल्याच्या नंतर मग आमची एक छोटीशी मॅगी पार्टी असेल, ते आम्ही तिकडे मॅगी बनवू. गॅस स्टोव वगैरे आणले, तर ते गॅस तुम्हाला मी दाखवतो. हा त्याचा सिलेंडर आहे बघा, हा त्याचा सिलेंडर असा एक गॅस असतो, हे असं असतं हे बघा, असे असतात. हा काहीतरी एक येतो जवळजवळ 120 पर्यंत येतो. हा असं 120ला मिळतो. हा काहीतरी इथे येतं 375 ml असं आहे. मी तुम्हाला लावून दाखवता कसा लावू शकतो. इथे छोटासा असा खाचा असतो एक छोटासा, याच्यात तर असं ह्याच्यामध्ये फिट गॅस. इकडे कमी जास्तसाठी फ्लेम आहे, तर हे कमी जास्त करू शकतो. असा आवाज चालू होला गॅस. आता हे लायटर लावायचं, कमी जास्त करू शकतो. हा कमी सर्वात, आणि फुल फ्लेममध्ये दाखवायचं. हा फुल फ्लेम आहे. आता हा मी बंद करतो. असा आमचा गॅस आहे. आता आम्ही 5 मिनिटात पोहोचू. सावंतला फोन येतो. वाटतंय हा सावंत. आधी आपण मंदिरात जाऊ आणि मग त्यानंतर पार्टी वगैरे करू. मॅगी आणली आणि वडापाव समोसा पण आणले. माझे पाव भेटला नाही. छान असं निसर्गरम्य वातावरण आहे इकडे. प्रत्येकाने विजिट करावे असं विचार आहे. मंदिर कुठं खाली जवळ आहे. बोला काहीतरी 2 शब्द. 2 शब्द आहे. अजून 1 शब्द राहिलाय. कोंडेश्वर महाराज या ठिकाणी आपण आलेलो आहोत. निसर्गरम्य वातावरण आहे, गळगळती नदी आहे. कोंडेश्वर या ठिकाणी आज आलेलो आहोत आणि कोंडेश्वर महाराज यांची समाधी देखील आपण पाहू शकता. आजूबाजूला गर्द झाडी आहे आणि निसर्गाचा आनंद आपण लुटूया. चला.
ना मातीच्या कलर बरोबर मॅच झालं. काय दोन्ही कशा काय गेल्या शेवटपर्यंत जाऊन या. तिथपर्यंत जा आणलं पाणी. अरे अजून खायचं आपल्याला. चल भाऊची बांगड्या कशी दिली. सुरमई जरा कमी नावा ना. आमच्यावर पडायचो आता आम्ही चाललो स्पॉट बघायला. स्पॉट चांगला शोधून मॅगी बनवणार. टेस्टी चला. ऋतिक आहे शेफ आज. आत्ता शेफ ऋतिक आहे. हे दाखवतो. ये ना बाबा ये. हा ये ना सगळे या तुम्ही. मी थोडी काय मी आम्हाला टेन्शन. काय बोलायचंय का. हॅलो, आज आम्ही कोंडेश्वर इथे आलेलो आहोत. खूप छान निसर्ग आहे. वातावरण ते अजून पुढे आपल्याला बोलायचं आहे. दोघं पुढे गेलेत. फायनली आम्ही स्पॉटला पोहोचलोय. चांगला स्पॉट मिळालाय. सावंत आणले का बसायला. हे फायनली आपण पोहोचलो. ते अजून पुढे नाही जायचंय. तर तिकडे पण आहेत लोक. आज हा आमच्या ग्रुपचा पावसाळी पहिली पिकनिक आपण म्हणू शकतो. लिगल माफिया म्हणून आमचा एक छोटेखानी ग्रुप आहे. त्याची एक पहिली पावसाळी पिकनिक जी व्हॉट्सअप चॅटच्या बाहेर निघाली आणि सक्सेसफुल होताना दिसत आहे. म्हणजे गेले कित्येक दिवस आम्ही व्हॉट्सअप चॅटवर हे जायचं का हा येतोय तो येतोय. कोणाचं काय फिक्स नव्हतं. आणि काही येतो ते कॅन्सल होतो. म्हणजे लास्टच्या क्षणाला काही लोक आपल्याला जॉईन झालेली आहेत. त्यांना वाटलं आम्ही सरप्राईज देऊ. नावं मी फोडू इच्छित नाही आहेत, पण ते समजून जातील ब्लॉग बघून. तर आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. तर पाठीमागून हसण्याचा आवाज येतोय मला, पण इग्नोर दिस. ह्या ज्या कॅप्टन यांनी ग्रुपमध्ये सजेस्ट केलं की आपण पावसाळ्यात जाऊ, पण त्यांचा काय प्लॅन काय एवढा काय भारी नव्हता. चुप रे. काय बोल. चांगलं मोठं प्लास्टिक होतं. ए अक्षय, हे तू हे नाही आणलं काय बसायला. तेच आणणार होतो. आता ते आणणार होता. माझ्या गाडीमध्ये एक प्लास्टिक होतं मोठं. मग आण ना अक्षय. कसा टेस्ट कसा आहे. सापडला चांगला. जे पण आहे चांगलंच बोलायला लागला. पूर्ण भेटला का अर्धाच भेटला. सापडला पाठी होता.
ये चकली खा आवाज 2 आहे. खायला काय काय आणलं सगळं इकडे आणा. हा त्याचा सिलेंडर आहे. मला म्हणजे रील बनवते. नंतर करता येते बिर्याणी. इकडे अक्षय सावंत त्यांनी भेळची तयारी करत घेतली आहे. एक कांदा दाखव. हे सगळं आणलेलं आहे. हे चला हे धुवून आणू आपण. ते मुरमुरे उडून जातील अक्षय. हे धुवून आणू आपण. येस. मला जायचं किती वाजता ते माहित नाही. हा पण मला विचारते चायपत्ती आणले का. मग चहा पण बनवून मी काल घरी जाणार होतो. अक्षय सावंत काय करताय तुम्ही? सावंत भेल बनवते. सावंत भेल सेंटर. चांगलं पाणी होतं. तिथे पण एक बाई कपडे धुत होती ना. तुम्ही फक्त ही बाई बघितली ना. हा स्प्रे कितीला घेतला हा स्प्रे काय ते 120 ला भेटतो. आणि किती दिवस म्हणजे किती चालतो तो? चालतो 1-2 टाइम जेवण होईल. चालू करू. माझी आम्ही बोलते वनभोजन करतायत का? अरे द्यावा. 5 मिनिट. 5 मिनिटं तोपर्यंत आपण येऊ. चला. चला तोपर्यंत आपण मी माझा तो चलताना तेल टाकले आता ऋतिकने. बस झालं. ए हा कमी कसा होतो. काय कमी कर हे वाढव ना. कमी कर याचं. हाडलं. अरे चाकू दे. द शेफ ऋतिक जवळ and गेला ते. अक्षय. सगळे फोडले. सगळे फोड. अच्छा पाणी आण लवकर. ते पाण्याने दिले नाही मसाला लागेल खाली. सगळ्या टाक. बस थोडंसं टाक. बस. तर लागलं. ते माझ्याच बॉटलने बनवलंय. चल का आता बघ तू सगळ्यांनी. चीज राहील अक्षय. हे नाही मीठ टाकतात तसं एड्या. कोथिंबीर बद्दल टाकायची. मीठ नाही आणलंय पण मी. काय मीठ नाही लागत.
तरी मम्मी बोलली होती मीठ नाही लागत. तुम्ही टाकते का नंतर मारते. ए तुला पण चीजवाली मॅगी भाल तुला कोणाला हवी? मला लिटिल लिटिल म्हणजे ही डाईटला आहे. तुला चीजवाली ना तू नाही ना डाईटला. ओके चमचे घ्या. कोर्टाच्या बाहेर गाडी लांब काय झालं कोर्टाच्या बाहेर गाडीला पहाडवाली मॅगी. ऋतिक बस ना ऋतिक इकडे बस इकडे येणार ना तू इथे बस. मी आलो तरी नाही आलो तरी चालेल. असं कसं एक नंबर. अरे त्या आधी पाण्याने धुवला पाहतात लीना. कसं वाटतं लीना? बघा खाल्लंय सगळ्यांनी पण भांडी मी फक्त एकटी घालते. हे बघा हे बघा मी फोटो वाढले इकडे. इकडे 2 जण आहेत अजून. लीना घरी घासते तू भांडी? रोज अरे मम्मी बोले अरे लीना तू घरी काम कर तिकडे का भांडी घासते. चला लवकर घरी जायचंय. काय डोंगर होतो आपण बघ. हे हाय नाही अशा प्रकारे आमचा ट्रिप सक्सेसफुल झाली आहे. खूप एफर्ट्स घेतल्या आमच्या कॅप्टननी. आमचे कॅप्टन तिकडे बसलेत. दमल्या त्या. खूप मस्त आहे खूप मस्त आहे. इकडे नक्की विजिट करा. कल्याणपासून 1 तासाच्या अंतरावर आहे हे कोंडेश्वर म्हणून ठिकाण आहे. बदलापूर येथे खूप मस्त आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. इकडे तुम्हाला जे कॅरी करायचं असेल खायचं सामान ते करून गॅस वगैरे घेऊन जेवढाच आनंद येते निसर्गरम्य वातावरणात घेऊ शकता. थँक्यू. प्रकारे सामान चालले आता आम्ही. पाण्याची बॉटल्स घेऊन 2 तासात 2 साबण वगैरे 2 तासात 2 ट्रिप झाले. ऋतिक काय बोलायचंय का? काम करणारी माणसं घेऊन या. हा रिकाम टेकडे आणू नका. एन्जॉय की रिकाम टेकडे आणू नका. समजने वाले को इशारा आणि कॉपी. रील बनवायची असेल तर पूर्ण प्रॅक्टिस करून या कारण तुमचे 2 तास जातील इकडे. हे असं बनवू आपण. हे असं आपण बनवू. हे तसं बनवू. ठीक आहे थँक्यू.